माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला सुरुवातीला मी शुभेच्छा देतो आणि आज एक तुम्हाला कथा सांगतो. ही कथा जी आहे ही मूळ इंग्रजीमध्ये ऑस्कर वाइल्ड या लेखकाने लिहिलेली आहे. ऑस्कर वाइल्डचा जन्म आयर्लंडमध्ये 16 ऑक्टोबर 1854 रोजी झाला. म्हणजे हा इंग्लंडच्या उत्तरेला असलेला भाग आहे. त्याला इंग्रजी, फ्रेंच आणि ग्रीक भाषा उत्तम येत होत्या. तो सौंदर्यशास्त्राचा पुरस्कर्ता होता. लघुकथा, नाटक, पत्रकारिता, समीक्षा, विनोदी, मार्मिक लेखन याच्याबद्दल तो खूप प्रसिद्ध होता. सन 1900 मध्ये अवघ्या 46व्या वर्षी पॅरिसमध्ये त्याचं निधन झालं. हॅपी प्रिन्स या नावाची त्याची जी कथा आहे ती जगभर खूप गाजली. त्याचा मराठी अनुवाद मी सुखी राजपुत्र या नावाने केलेला आहे. माझं नाव रवींद्र गुरुचर. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि कथेला सुरुवात करतो. सुखी राजपुत्र. शहरापासून खूप वर एका अति उंच मनोऱ्यावर त्या सुखी राजपुत्राचा पुतळा उभा होता. त्याच्या सर्वांगावर सुंदर सोन्याची पानं मडवलेली होती. डोळ्यांच्या जागी 2 तेजस्वी नीलमणी आणि तलवारीच्या म्यानावर एक मोठं लाल माणिक बसवलेलं होतं. खरोखर त्याचं खूपच नाव लौकिक पसरलेला होता. तो दिशादर्शक पवन कुक्कुटाप्रमाणे अगदी सुंदर आहे, शहराचा एक नगर प्रतिनिधी म्हणाला. आपल्याला उत्तम कलात्मक जाण आहे अशी प्रसिद्धीमुळे हीच त्याची इच्छा होती. पण तेवढा त्याचा उपयोग नाही, तो पुढे म्हणाला. लोकांनी आपल्याला अव्यवहारी ठरवू नये अशीही त्याची अपेक्षा होती. त्या सुखी राजपुत्रासारखा तू का होऊ शकत नाहीस? चंद्रासाठी रडणाऱ्या एका लहान मुलाला एक जाणती आई विचारू लागली. सुखी राजपुत्र कोणत्याही गोष्टीसाठी रडण्याचा विचारसुद्धा करत नाही. मला याचा आनंद आहे की जगात खरोखर सुखी असलेली एक तरी व्यक्ती आहे. त्या सुंदर पुतळ्याकडे बघत एक निराश माणूस उद्गारला. तो अगदी देवदूतासारखा दिसतो. प्रार्थनागृहातून बाहेर पडणारी स्वच्छ नीटनेटक्या गणवेशातली गरीब मुलं म्हणाली. दयावळी लोकांच्या मदतीवर त्यांचं शिक्षण आणि उदरभरण चालू होतं. तुम्हाला कसं माहीत? गणिताचे मास्तर म्हणाले. तुम्ही कधीच त्याला पाहिलेलं नाही? हो, आम्ही स्वप्नात त्याला पाहिले, मुलं सांगू लागली. गणिताच्या मास्तरांनी कपाळावर आठ्या घातल्या. ते खूप चिडलेले दिसले. मुलांनी स्वप्न बघणं हे त्यांना आवडत नसावं. एका रात्री त्या शहरावर एक लहान पक्षी उडत आला. त्याला टोकदार पंख आणि लोंबती शेपटी होती. त्याचे सगळे मित्र 6 आठवड्यापूर्वीच इजिप्तला उडून गेले होते. हा एकटाच मागे राहिला होता, कारण तो एका सुंदर वेळूच्या म्हणजे पाण्यातल्या नाजूक वनस्पतीच्या प्रेमात पडला होता. वसंत ऋतूच्या सुरुवातीला ती त्याला भेटली. एका मोठ्या पिवळ्या पतंगाच्या मागे जाताना त्याला ती दिसली. तिची कमनीय कंबर बघून तो आकृष्ट झाला आणि तिच्याशी बोलायला म्हणून थांबला. मी तुझ्यावर प्रेम केलं तर चालेल? त्या पक्ष्यानं विचारलं. सरळ मुद्द्याला हात घालणं हे त्याला नेहमी आवडायचं. वेळूनही किंचित मान झुकवली. मग तो तिच्याभोवती गोल गोल फिरू लागला. पंखांनी पाण्याला स्पर्श करून त्यात रुपेरी लाटा निर्माण करू लागला. त्याचं हे प्रणयाराधन उन्हाळाभर चालू राहिलं. हे बंद मूर्खपणाचे आहेत, इतर पक्षीमित्र कुरकुरू लागले. तिच्याकडे पैसे नाहीत आणि फार जणांशी तिचे संबंध आहेत. खरोखर तिथली नदी वेळूंनी भरून गेलेली होती. नंतर हिवाळा सुरू झाला आणि ते पक्षी दूर निघून गेले. ते गेल्यावर मात्र या पक्षाला एकटेपणा जाणवू लागला. आपल्या स्त्रीप्रेमाचाही त्याला कंटाळा आला होता. ती काहीच बोलत नाही, तो म्हणाला. आणि मला भीती वाटते की तिच्या नखरेलपणाची, कारण ती वाऱ्याबरोबर प्रेमाचं नाटक करते. खरोखर जेव्हा वारा व्हायचा तेव्हा ते वेळू मोहक आकर्षक हावभाव करायचे. मला ठाऊक आहे की तिला एकाच जागी राहण्याची आवड आहे, तो पुढे म्हणाला. पण मला फिरणं आवडतं आणि माझ्या बायकोलाही प्रवास आवडलाच पाहिजे ना. तू माझ्याबरोबर दूर येणार का? अखेरीस त्यानं तिला विचारलंच, पण तिनं नकारार्थी मान हलवली. ती आपल्या घराची एकनिष्ठ होती.
तू माझ्याशी खेळ करत नाहीस, तो ओरडला. मी आता पिरॅमिड्सकडे निघालो, राम राम, आणि तो दूर उडून गेला. दिवसभर तो उडत राहिला आणि रात्रीच्या वेळी तो शहरात आला. आज कुठे मुक्काम करावा तो विचार करू लागला. शहरानं तशी व्यवस्था केली असेल असं त्याला वाटत होतं. नंतर त्याला उंच मनोऱ्यावरचा तो पुतळा दिसला. मी तिथेच राहीन, तो चित्कारला. ती जागा छान आहे, खूप हवेशीर. म्हणून तो सुखी राजपुत्राच्या पायांशी जाऊन स्थिरावला. मला सोन्याचा बिछाना मिळाला आहे. आजूबाजूला बघत तो हलकेच म्हणाला. झोपेची तयार म्हणून आपलं डोकं पंखाखाली ठेवत असताना पाण्याचा एक मोठा थेंब त्याच्या अंगावर पडला. कमाल आहे, तो त्रासून म्हणाला. आकाशात तर एकही ढग नाही, तारे अगदी स्पष्ट आणि तेजस्वी दिसत आहेत, तरी पाऊस पडतोय. युरोपच्या उत्तरेला हवामान अतिशय भयानक आहे आणि त्या वेळेला तर पाऊस आवडत होता, पण तो केवळ तिचा स्वार्थीपणा आहे. नंतर दुसरा थेंब खाली पडला. या पावसाला दूर ठेवता येत नसेल तर पुतळ्याचा उपयोग तरी काय, तो म्हणाला. मला एखादं चांगलं धुराडं शोधलं पाहिजे. आणि त्यानं तिथून दूर जाण्याचा निश्चय केला. त्यानं पंख उघडण्यापूर्वीच तिसरा थेंब खाली पडला. त्याने वर पाहिलं तर त्याला काय दिसलं? त्या सुखी राजपुत्राचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते आणि त्याच्या सोनेरी गालांवरून ते ओघळत होते. चंद्राच्या प्रकाशात त्याचा चेहरा इतका सुंदर दिसत होता की छोट्या पक्षाला त्याची दया आली. तू कोण आहेस, त्यानं विचारलं. मीच तो सुखी राजपुत्र आहे. मग तू रडत का आहेस, पक्षानं विचारलं. तू मला चांगलंच भिजवलंस. मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा मला मानवी हृदय होतं, पुतळ्यानं उत्तर दिलं. तेव्हा अश्रू काय हे मला ठाऊकच नव्हतं, कारण मी राजवाड्यात राहायचो आणि तिथे दुःखाला प्रवेशच नव्हता. दिवसा मी बागेमध्ये माझ्या मित्रांबरोबर खेळत असे. संध्याकाळी मोठ्या दिवाणखान्यात नृत्याचा आनंद घेत असे. बागेभोवती ती उंच भक्कम भिंत होती, पण तिच्या पलीकडे काय होतं हे विचारण्याच्या भानगडीत मी कधीच पडलो नाही. माझ्यासाठी सगळं काही खूप सुंदर होतं. सगळी दरबारी मंडळी मला सुखी राजपुत्र म्हणत आणि भौतिक सुखसोयी हेच जर सुख असेल तर मी खरोखर सुखी होतो. मी तसाच जगलो आणि एक दिवस मरण पावलो. मग त्यांनी मला इथे इतक्या उंचावर आणून ठेवलं. इथून मला माझ्या शहरातल्या सगळ्या दुष्ट आणि वाईट गोष्टी आणि दुःख स्पष्टपणे दिसतात. माझं हृदय जरी शिशाचं असलं तरी रडण्याखेरीज मी दुसरं काहीच करू शकत नाही. का? ते भैरी सोन्याचं नाही, पक्षी स्वतःशी बोलला. कुठलेही व्यक्तिगत चेहरे मोठ्यानं बोलण्याची त्याला सवय नव्हती. दूरवर तो पुतळा मंद संगीतमय स्वरात म्हणाला. तिकडे दूर एका रस्त्यावर एक गरीब घर आहे. तिथली एक खिडकी उघडी आहे आणि त्यातून मला टेबलाशी बसलेली बाई दिसत आहे. तिचा चेहरा ओढलेला आणि थकलेला आहे. ती विणकाम भरतकाम करते. काम केल्यामुळे तिचे हात खरखरीत आणि लाल झाले आहेत. आता जो नृत्योत्सव होणार आहे त्यावेळेला राणीच्या सुंदर सख्या जे झगे घालणार आहेत त्यावरती फुलांची कलाकुसर करत आहे. खोलीच्या एका कोपऱ्यात तिचा लहान मुलगा बिछाण्यावर आजाराने खेळलेला आहे. त्याला खूप ताप आहे आणि तो संत्र्यांची सारखी मागणी करत आहे. त्याची आई त्याला नदीच्या पाण्याखेरीज दुसरं काहीच देऊ शकत नाही, म्हणून तो रडत आहे. हे लहानग्या पक्षा, छोट्या मित्रा, माझ्या तलवारीच्या मुठीतून ते माणिक काढून तू तिला नेऊन देशील का? कारण माझे पाय खाली चौथऱ्यावर अडकलेले आहेत, जखडलेले आहेत, त्यामुळे मी हलू शकत नाही. पक्षी म्हणाला, माझी इजिप्तकडे जायची वेळ झाली आहे. माझे मित्र तिकडे माझी वाट बघत असतील, त्यामुळे मला लवकरच तिकडे जावं लागेल. तिथे राजा रंगीबेरंगी पेटीत विश्रांती घेत आहे. पिवळ्या रेशमी वस्त्रात त्याला गुंडाळलेला आहे आणि मसाल्याच्या पदार्थांनी त्याचं शरीर भरलेलं आहे. त्याच्या गळ्याभोवती फिकट हिरव्या पाचूंची साखळी आहे आणि त्याचे हात सुकलेल्या पानांप्रमाणे दिसत आहे. अरे चिमुकल्या पक्षा, राजपुत्र म्हणाला, तू माझ्याबरोबर एक रात्र राहून माझा दूध बनणार नाहीस का? ते बाळ इतकं तहानलेलं आणि भुकेलं आहे आणि त्याची आई दुःखात बुडून गेलेली आहे. मला मुलं आवडत नाहीत, पक्षानं उत्तर दिलं. गेल्या उन्हाळ्यात मी जेव्हा नदीवर राहत होतो तेव्हा गिरणीवाल्याची 2 उन्हाळ मुलं नेहमी माझ्यावर दगड फेकत असत. मला कधी लागला नाही, कारण आम्ही पक्षी फार वेगानं उडून जातो. शिवाय आमचा वंश चपळपणाबद्दल खूप प्रसिद्ध आहे. पण तरीही तो त्यांचा उद्धटपणाच होता ना.
पण तो सुखी राजपुत्र इतका दुःखी दिसत होता की लहान पक्षाला खूप वाईट वाटलं. इथे खूपच थंड आहे, तो म्हणाला, पण मी तुझ्याबरोबर एक रात्र राहीन आणि तुझा दूत बनेन. धन्यवाद छोट्या मित्रा, राजपुत्र म्हणाला. मग त्या पक्षाने राजपुत्राच्या तलवारीतून मोठे माणिक बाहेर काढलं आणि ते चोचीत घट्ट पकडून शहराच्या अनेक छतांवरून तो उडत निघाला. त्यानं चर्चचा टॉवर ओलांडला. त्यावर शुभ्र संगमरवरामध्ये देवदूतांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. त्यानं राजवाडाही मागे टाकला. तिथून जाताना त्याला नृत्य चालल्याचा आवाज आला. एक सुंदर मुलगी तिच्या प्रियकरासह बाहेर सज्जात आली. तारे किती सुंदर दिसत आहेत, तो तिला म्हणाला, आणि प्रेमाची शक्तीसुद्धा किती महान आहे. शाही नृत्य नाट्यासाठी माझा जागा वेळेवर मिळेल ना, ती बोलली. मला त्यावर सुबक फुलं विणायला सांगितलेली आहेत. मी त्याच्यावर फुलं विणायला सांगितलेली आहेत. पण त्या विणकर बायका इतके आळशी असतात. नदीवर जाताना जहाजांच्या डोलकाठ्यांवर कंदील लटकवलेले पक्षाला दिसले. पुढे ज्यू लोकांची वसाहत त्याला लागली. त्यांच्यात पैशांचे व्यवहार चाललेले होते. अखेर तो त्या गरीब घरापाशी पोचला. त्यानं हात डोकावलं. लहान बाळ जोरजोरात हातपाय हात झाडत होतं. आईला झोप लागली होती, कारण ती फारच थकली होती. पक्षी आत शिरला आणि त्यानं ते मौल्यवान माणिक बाईच्या टोपण लावलेल्या अंगठ्याच्या जवळ ठेवून दिलं. नंतर तो हळूहळू बिछाण्याभोवती फिरू लागला. आपल्या पंखांनी बाळाच्या कपाळावर त्यानं वारा घातला. मला किती गार वाटते, लहान मूल म्हणालं. आता मला खूप बरं वाटू लागलंय. आणि ते गोड झोपेच्या स्वाधीन झालं. मग तो पक्षी सुखी राजपुत्राकडे परतला. आपल्या कामगिरीचा वृत्तांत त्यानं सांगितला. आश्चर्य आहे, त्यानं जाहीर केलं, पण माझ्यात खूप ऊब आली आहे. बाहेर किती थंडी आहे. त्याचं कारण तू चांगलं काम केलंस, राजपुत्र म्हणाला. छोटा पक्षी त्यावर विचार करू लागला आणि नंतर झोपी गेला. फार विचार सुरू केले की त्याला नेहमी झापड येत असे. दिवस उजाडताच तो उडत उडत नदीवर गेला आणि स्नान उरकलं. ती लक्षणीय घटना आहे, पक्षी विज्ञानाचा प्राध्यापक पुलावरून जाताना म्हणाला. थंडीच्या दिवसात हा चिमुकला पक्षी इथे? आणि त्यानं स्थानिक वृत्तपत्रामध्ये एक दीर्घ पत्रसुद्धा लिहिलं. प्रत्येकानं त्याचा उल्लेख केला. लेखात इतकी भरपूर माहिती होती की ती कोणालाच नीट कळली नाही. आज रात्री मी इजिप्तला जाईन, पक्षी म्हणाला. त्या नुसत्या कल्पनेनं तो पुरता भारून गेला. सगळ्या सार्वजनिक इमारतींना त्यानं भेट दिली आणि चर्चच्या मनोऱ्यावर तो बराच वेळ बसून राहिला. जिथे जिथे तो गेला तिथल्या चिमण्या चिवचिव करत म्हणाल्या, किती उमदा पाहुणा आहे. म्हणून त्याला खूपच आनंद झाला. चंद्र आकाशात उगवला तेव्हा तो सुखी राजपुत्राकडे परत गेला. इजिप्तला तुझं काही काम आहे का, त्याने विचारलं. मी आता लगेच निघत आहे. पक्षीमित्रा, छोट्या मित्रा, राजपुत्र म्हणाला, आणखी एक रात्र तू माझ्याजवळ राहू शकणार नाहीस का? इजिप्तमध्ये माझे मित्र वाट बघत आहेत, पक्ष्यानं उत्तर दिलं. उद्या ते सगळे दुसऱ्या उंच धबधब्याच्या वरून उडणार आहेत. दुपारी पिवळे सिंह नदीवर पाणी पिण्यासाठी येतात. त्यांचा आवाज तर त्या धबधब्यापेक्षाही मोठा असतो. छोट्या पक्षा, माझ्या मित्रा, राजपुत्र म्हणाला, तिकडे दूर शहराच्या टोकाला पोटमाळ्याच्या खोलीत मला एक तरुण माणूस दिसत आहे. तो कागदांनी भरलेल्या एका टेबलवर वाकला आहे. त्याच्या बाजूला एका भांड्यात सुकलेली जांभळी फुलं दिसत आहेत. त्याचे केस करडे आणि विस्कटलेले आहेत आणि त्याचे ओठ डाळिंबासारखे लालबुंद आहेत. डोळे मोठे आणि स्वप्नाळू आहेत. एका नाट्यगृहाच्या दिग्दर्शकासाठी तो नाटक लिहून पूर्ण करायच्या प्रयत्नात आहे, पण प्रचंड गारठून गेल्यामुळे त्याला ते जमत नाही आहे. तिगडीमध्ये विस्तो पेटवला नाही आणि भुकेमुळे त्याला चक्कर आली आहे. मी आणखी एक रात्र तुझ्याबरोबर राहीन, उदार अंतःकरणाचा पक्षी म्हणाला. आणखी एक माणिक घेऊन मी जाऊ का? हाय, माझ्याकडे आता माणिक नाही, राजपुत्र म्हणाला. माझे डोळेच काय ते तेवढे शिल्लक आहेत. ते दुर्मिळ अशा नीलमण्यापासून बनवलेले आहेत. 1000 वर्षापूर्वी ते भारतामधून आणलेले आहेत. त्यातला एक काढ आणि त्या तरुणाकडे घेऊन जा. तो जेव्हा तो मणी विकेल, उभेसाठी लाकडं विकत आणेल आणि आपलं नाटक पूर्ण करेल, तेव्हाच त्याला समाधान होईल. म्हणून मग त्या पक्षानं राजपुत्राचा एक डोळा काढला आणि तरुण विद्यार्थ्याच्या खोलीकडे उडत निघाला. तिथं आत शिरणं सोपं होतं, कारण छताला एक मोठं भोक होतं. तिथून तो आत घुसला आणि खोलीत आला.
तिथल्या तरुणानं डोकं त्याच्या हातामध्ये खुपसलं होतं, म्हणून त्या पक्षाच्या पंखांची फडफड त्याला ऐकू आली नाही. जेव्हा त्यानं वर बघितलं तेव्हा तो सुंदर नीलमणी त्याला सुकलेल्या फुलांजवळ दिसला. माझ्या कामाचं चीज व्हायला लागलेलं दिसतंय, तो आनंदाने चित्कारला. माझ्याबद्दल खूप कौतुक असलेलं कोणीतरी हे रत्न इथे आणून ठेवलेलं दिसतंय. आता मी नाटक पूर्ण करू शकतो. तो चांगलाच प्रसन्न झाला होता. दुसऱ्या दिवशी पक्षी बंदराकडे उडत गेला. तो एका मोठ्या जहाजाच्या डोलकाठीवर बसला. बलदंड खलाशी प्रस्थान करण्यासाठी किनाऱ्याला बांधलेलं दोरखंड सोडत होते. सोबत आरोळ्या देत होते. मी इजिप्तला जाणार, पक्षी ओरडला. पण कोणालाच त्यात काही विशेष वाटलं नाही. जेव्हा चंद्र उगवला तेव्हा सुखी राजपुत्राकडे पक्षी पुन्हा परत गेला. मी तुझा निरोप घ्यायला आलो आहे, तो उत्साहात बोलला. पक्षीमित्रा, आणखी एक रात्र तू माझ्याबरोबर राहणार नाहीस का? हिवाळा आला आहे, पक्षी म्हणाला, आणि गोठवणारा हिमवर्ष इथे लवकरच सुरू होईल. इजिप्तमध्ये पाम वृक्षावर सौम्य ऊन असतात. मगरी सुस्तपणे चिखलात लोळतात आणि इकडे तिकडे बघत बसतात. माझे मित्र एका देवळात घरटं बांधत आहेत, गुटरगू करत आहेत. प्रिय राजपुत्रा, तुला सोडून मला गेलं पाहिजे, पण मी तुला कधीच विसरणार नाही. पुढच्या वसंत ऋतूत मी तुझ्यासाठी 2 मौल्यवान खडे घेऊन येईन. तू लोकांना ते 2 तुझ्याकडे देऊन टाकलेस ना, ते माणिक तर लाल गुलाबापेक्षा अधिक लाल असेल आणि नीलमणी महान सागरा इतका निळा असेल. सुखी राजपुत्र म्हणाला, खालच्या चौकामध्ये एक मुलगी उभी आहे. तिच्या जवळच्या काड्या पेट्या चुकून गटारात पडल्या आणि सगळ्या वाया गेल्या. त्या विकून येणारे पैसे ती घरी नेणार होती. आता ती तशीच गेली तर तिचे वडील तिला मारहाण करतील, म्हणून ती रडत आहे. तिला बूट नाहीत, पायमोज नाहीत, तिच्या लहान डोक्याला गुंडाळ्याला साधं फडकंसुद्धा नाही. माझा दुसरा डोळा काढ आणि तिला नेऊन दे, म्हणजे तिचे वडील तिला मारणार नाहीत. मी आणखी एक रात्र तुझ्याजवळ राहीन, पक्षी म्हणाला, पण मी तुझा डोळा काढू शकणार नाही. तू पुरता आंधळा होऊन जाशील ना. अरे चिमुकल्या पक्षा, राजपुत्र म्हणाला, मी तुला आज्ञा देत आहे, तसंच कर. म्हणून त्यानं राजपुत्राचा दुसरा डोळासुद्धा ओढून काढला आणि त्याच्यासह खाली सूर मारला. त्यानं त्या मुलीच्या खांद्यावरून तिच्या तळ हातावर ते मौल्यवान रत्न टाकलं. किती सुंदर काचेचा तुकडा आहे, मुलगी आनंदानं ओरडली. ती हसत आणि धावतच घराकडे जायला निघाली. नंतर तो पक्षी राजपुत्राकडे परतला. तू आता आंधळा झाला आहेस, तो म्हणाला, म्हणून मी आता नेहमी तुझ्याजवळच राहीन. नाही छोट्या मित्रा, बिचारा राजपुत्र म्हणाला, तू इजिप्तला गेलंच पाहिजेस. मी यापुढे तुझ्याच जवळ कायम राहणार, पक्षी म्हणाला, आणि तो राजपुत्राच्या पायांची झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो पूर्ण वेळ राजपुत्राच्या खांद्यावर बसून राहिला. त्यानं पाहिलेल्या देशोदेशींच्या चित्रविचित्र गोष्टी त्याला राजपुत्राला सांगितल्या. नाईल नदीच्या किनाऱ्यावर पाणपक्षी रांगेत उभे राहतात आणि चोचीत सोनेरी मासे पकडतात. त्याच्याकडे भरपूर माहिती होती. जगातले प्राचीन स्फिंक्स जे वाळवंटात राहतात आणि त्यांना तर सगळं ज्ञान असतं. उंटावरून प्रवास करणारे व्यापारी, निरनिळे राजरजवाडे, पाम वृक्षावर निवास करणारा भलामोठा हिरवा साप वगैरे वगैरे नाना प्रकारच्या गोष्टी त्यांना सांगितल्या. अरे लहानग्या पक्षा, राजपुत्र म्हणाला, तुम्हाला छान छान गोष्टी सांगतोस, पण स्त्री पुरुषांना पडणारे कष्ट आणि त्यांच्या वेदना त्यापेक्षाही वास्तव आणि सत्य आहेत. एवढ्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये इतकं गूढ नसतं. माझ्या शहरावरून सगळीकडे उडत फिर पक्षा, तुला तिथे काय काय दिसेल ते मला सांग. मग तो पक्षी त्या महान शहरावरून फिरू लागला. श्रीमंत लोक आपल्या घरांमध्ये आनंदोत्सव साजरा करत होते. गरीब लोक त्यांच्या दारांची बसून राहिलेले होते. पक्षाने पाहिलं की अंधाऱ्या गल्लींमध्ये पांढरी फटक पडलेली उपाशी मुलं आषाढभूतपणे इकडे तिकडे शोध घेत होती. एका मुलाच्या कमानीखाली 2 लहान मुलं अंगात ऊब आणण्यासाठी एकमेकांना घट्ट मिठी मारून पडली होती. आपण भुकेनं किती हैराण झालो आहोत, दोघं म्हणत होती. तेवढ्याच रखवालदार त्यांच्यावर ओरडला, तुम्ही तिथे झोपू नका. म्हणून ती मुलं बाहेर पावसात भरकटत राहिली. नंतर पक्षी मागे फिरला आणि राजपुत्राजवळ जाऊन जे काही पाहिलं ते त्याला सांगितलं. माझ्या सगळ्या अंगावर सोनं मढवलेलं आहे, तो राजपुत्र म्हणाला. तू एक एक कवच काढ
आणि त्या गरीब मुलांच्यामध्ये वाटून टाक. सजीव लोकांना नेहमी वाटतं की सोनं त्यांना सुखी करू शकतं. पक्ष्यानं एक एक पापुत्रा काढून ते सुंदर सोनं उचकटलं. हे जसं झालं तसा तो राजपुत्र निस्तेज आणि राखाडी रंगाचा दिसू लागला. गरीब मुलांच्या हातात ते शुद्ध सोन्याचे भाग पडू लागले आणि त्या मुलांचे चेहरे उजळले. ती मुलं उल्लसित होऊन रस्त्यात नाचू आणि खेळू लागली. आता आपल्या भाकरीची सोय झाली. ते एकच कल्ला करू लागले. नंतर हिमवर्षाव सुरू झाला आणि सगळं शहर गोठून गेलं. रस्ते चांदीने बनवल्यासारखे दिसू लागले. ते प्रखर तेजाने चमकू लागले. घरांच्या छतांवरून बर्फ स्फटिकांच्या सूर्यांप्रमाणे खाली लोंबू लागले. सगळेजण जाड लोकरीचे वस्त्र परिधान करून हिंडू लागले. लहान मुलं रंगीबेरंगी कानटोप्या घालून बर्फावरून घसरगुंडी करू लागले. बिचारा चिमुकला पक्षी अधिकाधिक काकडून जात होताच, पण त्यानं राजपुत्राची साथ मात्र सोडली नाही. त्याचं प्रेमच तसं एकनिष्ठ होतं. बेकरीच्या बाहेर पडलेले पाव बिस्किटांचे तुकडे मालकाचं लक्ष नसताना उचलून ते आपल्या पंखांवर पसरून ऊब मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण अखेरीस त्याच्या ध्यानात आलं की आता आपण मरणार. राजपुत्राच्या खांद्यावर पुन्हा एकदा अखेरचं उडत जाऊन बसण्याइतकी शक्ती फक्त त्याच्यात उरली होती. रामराम प्रिय राजपुत्रा, तो क्षीण आवाजात म्हणाला. तुझ्या हाताचे चुंबन मी घेऊ शकतो का? चिमुकल्या पक्षा, तू इजिप्तला जायला एकदाच निघालास तर इथे तू खूपच दीर्घकाळ राहिलास, पण तू माझ्या ओठांचं चुंबन घेतलं पाहिजेस, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी इजिप्तला निघालेलो नाही, पक्षी म्हणाला, तर मृत्यूच्या महालात जात आहे. मृत्यू हा निद्रेचा मोठा भाऊच आहे ना. त्याने सुखी राजपुत्राच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि खाली त्याच्या पायाशी मरून पडला. त्याच क्षणी पुतळ्याच्या आतून काहीतरी तुटल्यासारखा चमत्कारिक आवाज आला. वस्तुस्थिती अशी होती की शिष्याच्या हृदयाची 2 शकलं झाली होती. खरोखरच मरणाची गोठून टाकणारी थंडी पडलेली होती. सकाळच्या प्रहरी महापौर शहर प्रतिनिधींसमवेत खालच्या चौकात फेरफटका मारत होता. मनोऱ्याजवळून जात असताना त्यानं पुतळ्याकडे पाहिलं. अरे बापरे, सुखी राजपुत्राचं किती ओंगळ दिसत आहे, तो म्हणाला. किती ओंगळ? महापौरांशी नेहमी सहमत असणारा एक प्रतिनिधी म्हणाला आणि ते सगळे पुतळा बघण्यासाठी वर गेले. त्याच्या तलवारीतून माणिक पडून गेला आहे आणि डोळे गायब झाले आहेत. त्याच्यावरचं सोनंही दिसत नाही, महापौर म्हणाला. त्याची स्थिती भिकाऱ्यापेक्षा थोडी वर आहे इतकंच. भिकाऱ्याच्या थोडीवर सगळे शहर प्रतिनिधी म्हणाले. आणि हा पहा, त्याच्या पायांची एक मृत पक्षी पडलेला आहे. महापौर पुढे म्हणाला. आपण एक फतवा काढला पाहिजे की पक्ष्यांना इथे मरायला बंदी आहे. सोबतच्या कारकुनांनी तशी नोंद घेतली. मग त्यांनी सुखी राजपुत्राचा पुतळा खणून खाली काढला. तो आता सुंदर दिसत नाही, त्यामुळे त्याची उपयुक्तता आता संपलेली आहे. विद्यापीठातला कला विषयाचा प्राध्यापक म्हणाला. नंतर त्यांनी तो पुतळा भट्टीमध्ये वितळवला. त्या धातूचं काय करायचं हे ठरवायला महापौरांनी नगरपालिकेची खास सभा बोलवली. अर्थातच आपल्यावर दुसरा पुतळा उभारण्याची जबाबदारी आहे आणि तो माझाच असला पाहिजे, तो म्हणाला. नाही, माझा पाहिजे, प्रत्येक नगरसेवक म्हणू लागला आणि त्यांच्यात भांडण सुरू झालं. अखेरचं वृत्त आलं तोपर्यंत ते सगळे भांडतच होते. काय आश्चर्य आहे पहा, धातूच्या कारखान्यातील कामगारांचा मुकादम म्हणाला. शिष्याचं हे तुटलेलं हृदय भट्टीत वितळत नाही, आपण ते फेकून दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते भंगलेलं हृदय कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलं. तो मेलेला चिमुकला पक्षी तिथेच बाजूला पडलेला होता. शहरातल्या 2 सगळ्यात मौल्यवान गोष्टी इथे घेऊन या, देव आपल्या एका दूताला म्हणाला. आणि मग त्या देवदूतानं राजपुत्राचं ते शिष्याचं हृदय आणि तो मृत पक्षी सर्वशक्तिमान असे ईश्वराकडे आणून दिला. तुझी निवड अगदी योग्य आहे, ईश्वर म्हणाला. आता स्वर्गातल्या माझ्या बागेत हा चिमुकला पक्षी यापुढे अखंड गात राहील आणि माझ्या सुवर्णमय शहरात हा सुखी राजपुत्र माझं गुणगान करत राहील. संपली आपली गोष्ट.